मुर्दाबाद 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 सर्वप्रथम आज 25 डिसेंबरच्या महिला मुक्ती दिनाच्या मी सर्व आदरणीय महिला भगिनींना शुभेच्छा देतो। आज जयस्तंभ चौक बुलढाणा येथे आजच्या दिनी जे मनुस्मृतीचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या पायथ्याशी केलं होतं, त्याच अनुषंगाने आम्ही बुलढाणा येथे आज मनुस्मृतीचं दहन येथे जयस्तंभ चौक येथे केलेलं आहे। आणि या मनुस्मृतीच्या मागे जे षडयंत्र होतं ते षडयंत्र पुन्हा काही प्रस्थापित लोक, काही प्रस्थापित पक्ष हे सुद्धा या महाराष्ट्रात भारतात लागू करण्याचे प्रयत्न करत आहेत। त्याच अनुषंगाने या महाराष्ट्रात भारतात आम्ही बुलढाणा जिल्ह्यात आम्ही कोणत्याही मनुवाद्यांचे, कोणत्याही प्रस्थापित लोकांचे आम्ही षडयंत्र हे साध्य होऊ देऊ नये याकरता आम्ही सर्व आंबेडकरवादी, बहुजनवादी या बुलढाणा येथे जयस्तंभ चौक येथे जमा झालेलो होतो। त्या अनुषंगाने आम्ही येथे मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। जय संविधान बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ते फक्त देशातली विषमता नष्ट व्हावी यासाठी ते संविधान लिहिलं। आणि मनुस्मृतीमध्ये ही विषमता पसरवणारी मनुस्मृतीचा ग्रंथ होता, म्हणून तो मनुस्मृतीचा ग्रंथ 25 डिसेंबरला बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी जाळला आणि भारतात विषमता नांदावी म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आणि महिलांना समान हक्क मिळावेत, एक हक्क राजा स्वरंक, एक मतदानाचा हक्क जाहीर केला आणि समानता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि महिलांच्या आज 25 डिसेंबर महिला मुक्ती दिन म्हणून आम्ही जाहीर करतो आणि महिलांना, सर्व महिलांना माझ्या तर्फे महिला मुक्ती दिनाच्या भरपूर शुभेच्छा। जय संविधान। मला संविधान हवे, मनुस्मृती नको, हे प्रत्येकाचं ध्येय असलं पाहिजे आणि हे ध्येय घेऊन जर चाललं तर आपल्या भारतामध्ये विषमता नष्ट होऊन समता नांदेल।